येस. सो जेव्हा ब्लड रिलेशन बद्दल बोलतो, ब्लड रिलेशन मध्ये आपण वेगवेगळे कॅरेक्टर्स पाहत असतो, राईट? जसं की दोन कॅरेक्टर्स मी तुम्हाला सांगितले, दोन प्रकारचे कॅरेक्टर असतात. एक मेल कॅरेक्टर असतो आणि दुसरी कॅरेक्टर कोणती असते? फिमेल कॅरेक्टर. प्रश्नामध्ये हे दोनच सेक्स कॅरेक्टर तुम्हाला बघायला भेटणार आहेत. दीज आर द टू कॅरेक्टर्स विच आर यू गोइंग टू सी इन द क्वेश्चन. ओके. सो मेल कॅरेक्टर जर तुम्हाला प्रश्नामध्ये दिसत असेल, then you have to use a square shape. तुम्ही हा स्क्वेअर शेप वापरणार आहात. जर तुम्हाला फिमेल कॅरेक्टर प्रश्नात दिसत असेल तर तुम्ही सर्क्युलर शेप वापरणार आहात. गॉट इट? गॉट इट? मेलचं काय घेणार तुम्ही? स्क्वेअर शेप. फिमेलचं काय घेणार तुम्ही स्टुडंट? सर्क्युलर शेप घेणार आहात. ओके. मेल स्क्वेअर शेप, फिमेल सर्क्युलर शेप. गॉट इट? समजा प्रश्नामध्ये तुम्हाला समजलं की एक्स नावाचा एक मुलगा आहे, एक्स नावाचा एक मुलगा आहे, वाय नावाची एक मुलगी आहे. सो तुम्ही एक्स साठी कोणता शेप घेणार आहात? एक्स ला कोणत्या शेप मध्ये टाकणार आहात? स्क्वेअर शेप मध्ये. वाय मुलगी आहे तर वाय हा कॅरेक्टर तुम्ही सर्क्युलर शेप मध्ये टाकणार आहात. आता क्वेश्चन म्हणतील, मॅम मुलींना सर्कल मध्ये का टाकलं, स्क्वेअर मध्ये का नाही टाकलं, मुलांना स्क्वेअर मध्ये का नाही टाकलं, सर्कल मध्ये का नाही टाकलं अँड ऑल. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पण सिम्बॉल्स घेऊ शकता. अगेन मी त्या गोष्टी रिपीट करायला लागले की आपल्याला हे का महत्वाचे आहे, का महत्वाचे आहे? कारण आपण सगळे एक साथ बसून एखादी टॉपिक स्टडी करतोय, तर सगळे एका फॉर्मॅटनी गेलेलं कधीही सोपं जाईल. तुम्हाला पण अंडरस्टँड करायला, मला पण शिकवायला. सो लेट्स कन्सिडर स्क्वेअर शेप फॉर मेल अँड सर्क्युलर शेप फॉर फिमेल. क्लिअर एव्हरीवन? मेल अँड फिमेलचं सिम्बॉल क्लिअर आहे सगळ्यांना? येस. आता तिसरं समजा, हा जो एक्स मुलगा आहे आणि ही जी वाय मुलगी आहे, समजा हे भाऊ बहीण आहेत, ब्रदर सिस्टरचं रिलेशन आहे ह्या दोघांच्या मध्ये. सख्खे भाऊ बहिणी आहेत, म्हणजे एकाच आई वडिलांचे लेकरं. ठीक आहे, एकाच आई वडिलांचे लेकरं, सख्खे भाऊ बहीण आपण ज्यांना बोलतो, राईट? सो सख्खे भाऊ बहिणीला स्टुडंट्स आपण इंग्लिश मध्ये बोलतो सिबलिंग्स. काय बोलतो? सिबलिंग्स. मग सिबलिंग्सचा अर्थ काय झाला स्टुडंट्स? सख्खे भाऊ बहिणी. लिहून घ्या माहिती नसेल तर. सख्खे भाऊ बहिणी, सिबलिंग्सचा अर्थ. सो सिबलिंग साठी जे तुम्ही इथे सिम्बॉल वापरणार आहात तो आहे डबल डॅश. डबल डॅश लिहून घ्या इथे, सिबलिंग्स. सिबलिंग साठी कोणता सिम्बॉल वापरणार आहोत तुम्ही? डबल डॅश. कोणता सिम्बॉल? डबल डॅश. आता पहा, मी तुम्हाला काय म्हंटल, एक्स हा मुलगा आहे, वाय ही मुलगी आहे, दोघांमध्ये भावा बहिणीचं नातं, दॅट दॅट इज दे आर सिबलिंग्स. सख्खे भाऊ बहिणी आहेत हे दोघं. तर आपण कोणता सिम्बॉल वापरणार? एक्स हा स्क्वेअर, वाय ही फिमेल. ओके. दोघांच्या मध्ये डबल डॅश. आता ह्याच्याकडे, हे जरी वरचं जरी तुम्हाला माहिती नसेल, ह्याच्याकडे बघून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की एक्स हा मुलगा आहे, वाय ही मुलगी आहे, दोघांमध्ये मॅडमने डबल डॅश दिला, म्हणजे हे काय स्टुडंट्स? हे झाले सिबलिंग्स. समजा दोन्ही बहिणी आहेत, ए नावाची एक बहीण आहे, बी नावाची एक बहीण आहे, सख्या बहिणी आहेत दोघी पण. सो हे दोघी पण काय झाले? सिबलिंग्स झाले. हे दोघी पण काय झाले स्टुडंट? सिबलिंग्स झाले. सिमिलरली समजा दोन्ही मुलं असतील, ओके, पी नावाचा एक मुलगा आहे, क्यू नावाचा एक मुलगा आहे, दोघं पण सख्खे भाऊ भाऊ आहेत, तर हे पण काय झाले स्टुडंट? सिबलिंग्स झाले. इज एव्हरीवन क्लिअर विथ द कॉन्सेप्ट ऑफ सिबलिंग्स? आणि सिबलिंग्स मध्ये आपण काय वापरणार? डबल डॅश. येस विनोद. येस छाया. संयोगिता क्लिअर आहे? संयोगिता क्लिअर आहे? ओके. ओके. आता हे झालं भावा बहिणीचं रिलेशन, जे आता आपण बसून एक्सप्लेन केलं मी तुम्हाला इथे, ठीक आहे. बट अदर दॅट इज दुसरे पण नाते असतात. जसे की समजा एखादं मॅरिड कपल दाखवायचंय. मॅरिड कपल मध्ये काय असतं? एक एक नवरा असतो, एक त्याची बायको असती. नवरा मेल कॅरेक्टर, बायको फिमेल कॅरेक्टर. समजा ए नावाचा एक मुलगा आहे, त्याच्या बायकोचं नाव आहे समजा पी, एपी.
ओके, आता या दोघांमध्ये मॅरिड रिलेशन कसं दाखवायचं? असं एवढं जर मी लिहून सोडलं ए आणि पी, तर याचा अर्थ काय होतो? फक्त एवढाच अर्थ होतो की ए हा मुलगा आहे, पी ही मुलगी आहे. हे भाऊ बहिणी पण असू शकतात, राईट? आपल्याला नाही माहिती रिलेशन काय. पण या दोघांमध्ये जेव्हा मी हा सिम्बॉल ऍड करते, डबल डॅश एरो, नॉट डबल डॅश, डबल हेडेड एरो. डबल हेडेड एरोचा अर्थ काय होतो स्टुडंट? डबल हेडेड एरो म्हणजे दोन तोंडाचा बाण. मॅरिड कपल दाखवायचं असेल तुम्हाला, इफ यू वॉन्ट टू शो अ मॅरिड कपल, इफ यू वॉन्ट टू शो द मॅरेज रिलेशन, मॅरेजचं नातं दाखवायचं असेल, लग्नाचं नातं दाखवायचं असेल, तर तुम्ही कोणतं सिम्बॉल वापरणार आहात इथे? डबल डॅश एरो. सिम्पली असं वापरा. नवरा बायको. क्लिअर? इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? मॅरिड कपल साठी आपण काय वापरणार आहोत? डबल डॅश एरो. ओके, लास्ट बट नॉट द लिस्ट, फिफ्थ सिम्बॉल ऑफ जनरेशन गॅप. आता जनरेशन गॅप म्हणजे काय असतं? पिढी मधला बदल. पिढी मधला बदल, जनरेशन गॅप. पहा, आता ह्याला कसं एक्सप्लेन करते. इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे स्टुडंट्स? इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? आता जनरेशन गॅप पहा कसं मी रिप्रेझेंट करेल. एक, ठीक आहे, एक समजा एक शिडी कन्सिडर करा. एक शिडी पण नाही बोलू आपण, ठीक आहे, चला. ओके, सगळ्यात आधी कोण आलेत? सगळ्यात आधी कोण आलेले असतात? आपले पंजोबा पणजी, बरोबर? पंजोबा पणजी, बरोबर का नाही? त्यानंतर आपले कोण येतात? आजी आजोबा. आजी आजोबा ज्याला आपण काय बोलतो? ग्रँडफादर, ग्रँडफादर आणि ग्रँड मदर. आजी आजोबा. त्यांच्या आधी कोण येतात? त्यांचे आई वडील, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो? ग्रेट ग्रँड फादर. ग्रेट ग्रँड फादर आणि ग्रेट ग्रँड मदर, जी जी मदर करते, ठीक आहे. पणजी, पंजोबा, पणजी, पंजोबा. नंतर येणारे कोण स्टुडंट? आजी आजोबा, आजी आजोबा. आजी आजोबाच्या नंतर कोण येतात? आपले आई आणि वडील, मदर अँड फादर, फादर अँड मदर. मग कोण येतं स्टुडंट्स? मग येतो आपण. मग येतो आपण इथे. आपल्या नंतर कोण येणार आहे? आपल्या नंतर कोण येणार आहे? आपले लेकरं बाळ, जे काही समजा एक मुलगा एक मुलगी तुमचा, राईट? हे असं वरून खाली जे येत आहोत, ह्याचा अर्थ काय होतो स्टुडंट्स? वरच्या साईडला आपल्या आधीची जनरेशन आपल्याला दाखवायची आहे. वरच्या साईडला आपल्या आधीची जनरेशन आपल्याला दाखवायची आहे. समजत आहे मी काय बोलतीये? समजत आहे मी काय बोलते? आधी आपले कोण? पणजी पंजोबा, पणजी पंजोबाच्या नंतर आजी आजोबा, आजी आजोबाच्या नंतर आपले आई वडील, आपले आई वडिलांच्या नंतर आपण, आपल्यानंतर आपले लेकरं बाळ, लेकरं बाळाच्या नंतर आपले कोण? नातू पंतू. आर यू अंडरस्टँडिंग दिस लॅडर? ही लॅडर समजत आहे का? रिप्लाय करा. माझा आवाज सगळ्यांना येतोय? माझा आवाज सगळ्यांना येतोय? संयोगिता तुम्हाला समजतंय? स्पेसिफिकली तुम्हाला विचारतीये मी, राईट? प्रत्येक स्टुडंटला माझं रिक्वेस्ट आहे, जर डाऊट येत असेल तर तुम्हाला समजतं ते काही स्टुडंट्सला थोडं जे आहे प्रॉब्लेम येते अंडरस्टँड करायला, ते मला समजलं म्हणून मी त्यांना विचारत आहे. बाकीचे पण प्लीज पुढे या, तुमचा खूप फायदा होईल यामध्ये. ट्रस्ट मी, एंड ऑफ द क्लास पर्यंत मी जितके दिवस शिकवणार आहे तितके दिवस माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा तुम्ही चांगल्या पद्धतीने, राईट? तुमचा फायदा होणार आहे. सो आता हे जनरेशन गॅप दाखवायची कशी आहे आपल्याला? यासाठी ना आपण एक विचार करा आता,
आधी कोण येतंय? आजी आजोबा, तुमचे समजा पणजी पंजोबा, मग आजी आजोबा, आई वडील. हे एक पद्धतीची ट्रीच आहे ना स्टुडंट, एक प्रकारचं झाड आहे ना, एक प्रकारचं झाड आहे का नाही सांगा मला. ज्यामध्ये वरच्या बाजूला आपले पणजी पंजोबा आले, त्यानंतर कोण आले? आपले आजी आजोबा आले, त्यानंतर कोण आले? आपले आई वडील आले, त्यानंतर कोण आले? आपण आलो. हे असा एक लॅडर चाललाय वरून खाली. या डायग्रामला आपण काय बोलतो स्टुडंट्स? ट्री डायग्राम बोलतो. आणि आपण जनरेशन गॅप सुद्धा ट्री डायग्रामनी दाखवणार आहोत. कसा आहे तो सिम्बॉल? असा. हे वरची जनरेशन आणि हे खालच्या साईडला आलेली जनरेशन. समजत आहे? ट्री जनरेशन गॅप आपण कोणत्या डायग्रामने दाखवणार? ट्री डायग्राम. ट्री डायग्राम. ह्याचे एक्झाम्पल्स घेईल मी आता. हे समजलं का? इथपर्यंत सर्व सिम्बॉल समजले स्टुडंट्स? मेल साठी स्क्वेअर शेप, फिमेल साठी सर्क्युलर, सिबलिंग साठी डबल डॅश, मॅरिड कपल साठी डबल हेडेड एरो, अँड जनरेशन गॅप साठी ट्री डायग्राम. ह्याला काय बोलतो? डबल हेडेड एरो, दोन तोंडाचा बाण. डबल हेडेड एरो. क्लिअर? तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा सिम्बॉल्स अल्टर करू शकता, बट आपण हे स्पेसिफिक ठेवूनच आपण क्लास लर्न करूयात, राईट? कोणाला एक स्टुडंट सुद्धा असा आहे ज्याला डाऊट आहे, प्लीज विचारा की मॅम ह्या सिम्बॉल हा सिम्बॉल थोडं लक्षात घ्यायला प्रॉब्लेम चाललाय. एनीवन? मला एक सांगा, तुमचा नेक्स्ट क्लास कधी आहे? तुमचा नेक्स्ट क्लास कधी आहे? 9 वाजता. एक 10-15 मिनिटं घेतलं तर चालेल ना? ओके, ठीक आहे. आता पहा स्टुडंट्स, इथे नेक्स्ट काय. आता एक्झाम्पल्सच्या द्वारे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगते. समजा माझ्याकडे दोन कॅरेक्टर आहेत, एक आहे पी आणि एक आहे क्यू. ठीक आहे? पी आणि क्यू हे दोघं पण भाऊ भाऊ आहेत समजा. ठीक आहे? दोघं पण भाऊ भाऊ आहेत, म्हणजे दोघांसाठी कोणता शेप घेईल मी? स्क्वेअर शेप घेईल. समजा मी इथे काही वाक्य लिहिते, पी आणि क्यू हे भाऊ आहेत. आता यामध्ये ना एक कॅटेगरी ऑफ स्टुडंट येईल. मॅम भाऊ म्हणजे तो तुमचा चुलत भाऊ पण असू शकतो, मावस भाऊ पण असू शकतो. लक्षात घ्या, प्रश्नात भाऊ दिला म्हणजे सख्खा भाऊ. जर स्पेसिफिक करून सांगितलं असेल मावस भाऊ, चुलत भाऊ, कझिन, कझिन ज्याला आपण इंग्लिश मध्ये बोलतो, तेव्हा एक्स्ट्राचा विचार करायचा. बट सध्याला तुम्हाला काहीच स्पेसिफिक करून सांगितलेलं नाहीये, भाऊ बोललाय म्हणजे सरळ सरळ सख्खा भाऊ झाला हा त्याचा. ओके? समजा यातला जो क्यू आहे, यातला जो क्यू आहे हा एम चा नवरा आहे. हा एम चा नवरा आहे. म्हणजे क्यू आणि एम मध्ये, क्यू आणि एम मध्ये, आता क्यू हा नवरा झाला म्हणजे स्क्वेअर शेप. कोणाचा नवरा आहे? एम चा नवरा आहे. अहो एम चा नवरा आहे म्हणजे 100% एम कोण असणार आहे? फिमेल कॅरेक्टर. नवरा आहे म्हणजे दोघांमध्ये रिलेशन कोणतं आहे? मॅरेजचं रिलेशन आहे. सो गो विथ डबल हेडेड एरो. समजतंय? समजतंय स्टुडंट? एवढे दोन स्टेटमेंट समजले का? हे दोन्ही स्टेटमेंट समजले का? दोन्ही स्टेटमेंट समजले का? येस. फॉर एक्झाम्पल वन मोर मी यामध्ये ऍड करते, यामध्ये एक वन मोर स्टेटमेंट मी ऍड करते की क्यू अँड एम, क्यू अँड एम दे हॅव अ सन. ठीक आहे? त्या दोघांना एक मुलगा आहे. आणि त्याचं नाव आहे समजा एक्स. त्याचं नाव काय? एक्स आहे. तर आता पहा, क्यू आणि एम पहिल्या जनरेशन मध्ये येतील.
क्यू आणि एम पहिल्या जनरेशन मध्ये येईल. त्यांच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये कोण येईल? त्यांचा मुलगा. सो ह्या ट्री डायग्रामच्या मदतीने मी या दोन जनरेशनला बायफर्केट केलं. व्हॉट इज मिनिंग ऑफ बायफर्केशन? बायफर्केशन म्हणजे काय? डिवाइड केलं, वेगळं केलं. त्यालाच काय बोलतो? बायफर्केट केलं. पी क्यू एम एका जनरेशन मध्ये येतात. पीचा भाऊ क्यू आहे, क्यूची बायको एम आहे, ते एका वेगळ्या जनरेशनला बिलॉंग करतात. आणि एक्स जो की त्यांचा मुलगा आहे, तो नेक्स्ट जनरेशन मध्ये येईल, मुलगा आहे आणि स्क्वेअर शेप घेईल. हे एवढं समजलं का स्टुडंट्स? हे एवढं समजलं का? राईट? ओके. यात आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारते. यात तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारते. पी साठी पी साठी एक्स कोण आहे? पी साठी एक्स कोण? पी साठी एक्स कोण असणार आहे? काका म्हणणारे पी साठी एक्स कोण विचारले मी. एक्स साठी पी ने विचारले. पी साठी एक्स कोण लागेल? पीच्या भावाचा मुलगा. पीच्या भावाचा मुलगा म्हणजे कोण? पुतण्या. आणि पुतण्या इज कॉल्ड ॲज नेफ्यू. बरोबर? प्रश्न असा विचारला, एक्स साठी पी कोण? एक्स साठी पी कोण? काका. पण इंग्लिशमध्ये ह्याला थोडं अंकल म्हणण्यापेक्षा बोललं जातं पॅटर्नल अंकल. का पॅटर्नल अंकल? पहा, पॅटर्नल म्हणजे वडिलांच्या साईडचे. आता अंकल हा शब्द काकासाठी पण वापरला जातो आणि मामासाठी पण वापरला जातो. मी हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल डिटेलमध्ये. वडिलांच्या साईडकडच्या रिलेशन्सला आपण पॅटर्नल बोलतो, आईच्या साईडकडच्या रिलेशन्सला मॅटर्नल बोलतो. राईट? सो वडिलांचे भाऊ आहेत, एक्सच्या वडिलांचे भाऊ कोण आहेत? पी आहेत. सो एक्स साठी पी कोण असणार आहे? त्याचे काका असणार आहे, बट पॅटर्नल अंकल. पहा, त्याचे थोडेसे तुम्हाला रिलेशन्स एक्सप्लेन करून सांगतो. पॅटर्नल म्हणजे काय असतं? वडिलांच्या साईडचे नाती, फादर साइड. मॅटर्नल, आईच्या साईडच्या नात्यांना मॅटर्नल बोलतो आपण. लक्षात कसं ठेवायचं? पी फॉर पापा, एम फॉर मम्मा. पी फॉर पप्पा, एम फॉर मम्मा. आता पहा, सुरुवातीपासून जर मी पॅटर्नल ग्रँडफादर बोलत असेल, पॅटर्नल ग्रँडफादर, ह्याचा अर्थ काय होतो स्टुडंट्स? ह्याचा अर्थ काय होतो? वडिलांचे वडील. ह्याला आपण दादाजी बोलतो ना इंग्लिश, सॉरी हिंदीमध्ये, दादाजी. पप्पांचे वडील, वडिलांचे वडील. पॅटर्नल ग्रँड मदर, पॅटर्नल ग्रँड मदर म्हणजे काय? वडिलांची आई आणि वडिलांच्या आईला दादी बोलताय हिंदीमध्ये. दादी, हा बघा, हिंदीमध्ये हे लँग्वेज मध्ये ना आजी आजोबाला वेगवेगळे नाव असतात. जसं की नाना नानी आपण बोलतो आईच्या आई वडिलांना. दादा दादी आपण वडिलांच्या आई वडिलांना बोलतो. बट आपल्या मराठीमध्ये असं काही स्पेसिफिकेशन नसतं. बोलतात काही ठिकाणी दादा बोलतात. बरोबर? वडिलांच्या वडिलांना दादा बोललं जातं, ताता पण बोललं जातं, बाबा बोललं जातं, आजोबा बोललं जातं. राईट? वेगवेगळी नाव आहेत. सिमिलरली इकडे मॅटर्नल, आईच्या वडिलांना आता आमच्या साईडकडे अण्णा बोललं जातं. मोठे बाबा काकांना पण बोललं जातं. सो हे रिजन वाईज डिफर करते, प्रत्येकाच्या अकॉर्डिंग डिफर करते. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की दादाजी अँड दादी हिंदीमध्ये बोलता. मॅटर्नल ग्रँडफादर, मॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे काय झालं? नानाजी. जर तुम्ही अण्णा बोलत असाल तर तुम्हाला समजून जाईल की कोण असतात हे? आईचे वडील, नाना. नाना, अण्णा. राईट?
मॅटर्नल ग्रँड मदर, आई, मोठी आई, आजी, नानी, तुमच्या अकॉर्डिंग, फक्त लक्षात ठेवा. आता नेक्स्ट काय असतं, इकडे असतात काका. इकडे कोण असतात? काका लोक, वडिलांचे भाऊ, काका. इकडे कोण असतात? आईचे भाऊ, मामा. बरोबर. इकडे वडिलांची बहीण, आत्या. आणि इकडे आईची बहीण म्हणजे मावशी. राईट. हे रिलेशन आहेत. पण स्टुडंट्स, आता याला स्पेसिफिक कसं सांगायचं, इकडे इंग्लिशमध्ये अंकलच बोललं जातं, मामाला पण अंकलच बोललं जातं, मावशीला आंटच बोललं जातं, आणि इकडे आत्याला पण आंटच बोललं जातं. मग स्पेसिफाय कसं करायचं? इकडे पॅटर्नल लावून टाकायचं. पॅटर्नल अंकल म्हणजे काका, पॅटर्नल आंट म्हणजे वडिलांची बहीण म्हणजे आत्या झाली तुमची. मॅटर्नल अंकल म्हणजे कोण झाले? तुमच्या आईचे भाऊ. मॅटर्नल आंट, आईची बहीण, मावशी. क्लिअर? इज एव्हरीवन क्लिअर विथ ऑल द कॉन्सेप्ट एक्सप्लेन्ड हिअर? हे रिलेशन्स रिलेशन्स क्लिअर आहेत? एकदा रेकॉर्डिंग पाहून घ्या, सोपं आहे जरी समजलं नसेल तरी पण. आता दुसरं एक असतं रिलेशन इन लॉजचं. इन लॉज काय असतात? इन लॉज पहा. आता मुलाची बायको, मुलाची बायको असते तुमची डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ, मुलगी. पण कोण? मुलगी बोलतं का? डॉटर इन लॉ बोलता. डॉटर म्हणजे तुमची स्वतःची मुलगी, डॉटर इन लॉ म्हणजे तुमची सून. राईट, दिस इज द डिफरन्स. मुलीचे हजबंड समजा, ह्यांना काय बोललं जातं? सन इन लॉ. सन इन लॉ, जावाई. सून. राईट. सोपे सोपे पटपट सांगत आहे, ठीक आहे. यानंतर सासू सासरे. एक तर तुमच्या बायकोचे आई वडील असतील, राईट, किंवा तुमच्या नवऱ्यांचे आई वडील असतील. दोघांना पण आपण काय बोलतो? मदर इन लॉ अँड फादर इन लॉ बोलतो. मदर इन लॉ बोलतो अँड फादर इन लॉ बोलतो. सॉरी, तुमचे सासू सासरे. क्लिअर? मेवणा मेवणी पण असतं. ठीक आहे. म्हणजे समजा तुम्ही स्वतः एक पुरुष आहात, ठीक आहे, तुमच्या बायकोची बहीण, किंवा बायकोचा भाऊ. बायकोच्या बहिणीला काय बोलतात? सिस्टर इन लॉ. बहीण आहे पण कोणाची? बायकोची. सो इन लॉ. ब्रदर आहे कोणाचा? बायकोचा. बट तुझ्यासाठी कोण असणार आहे? तो इन लॉ असणार आहे, ब्रदर इन लॉ. सिमिलरली, सिमिलरली मला सांगा, यामध्ये एका अ, एक लेडी आहे, ठीक आहे, तिच्या नवऱ्याच्या बहिणीला पण ती काय बोलणार आहे? तिच्या नवऱ्याच्या बहिणीला ती काय बोलणार आहे? ननंद बोलता आपल्याकडे, बरोबर. पण ती सिस्टर इन लॉच असते. तिचा जो दीर असतो, दॅट इज नवऱ्याचा भाऊ, दॅट इज अगेन ब्रदर इन लॉ. हे सर्व रिलेशन्स क्लिअर आहेत स्टुडंट्स? हे सर्व रिलेशन्स क्लिअर आहेत? तुमच्या बहिणीचा नवरा असेल, ठीक आहे, तुमच्या बहिणीचा नवरा असेल, तुमच्या बहिणीचा नवरा असेल, तो काय झाला? तुमचा ब्रदर इन लॉ. तो काय झाला? ब्रदर इन लॉ. दाजी ज्याला आपण बोलतो, भाऊजी, दाजी, व्हॉट एव्हर. ओके. तुमच्या भावाची बायको, तुमची वहिनी, तुमची भाभी, तुमची वहिनी, तुमची भाभी, सिस्टर इन लॉ.
क्लिअर? आर ऑल द रिलेशन्स क्लिअर स्टुडंट्स? हे जस्ट एक इन जनरल गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या जर तुम्हाला माहिती नसतील तर. राईट? पॅटर्नल, मॅटर्नल, इन लॉज वाले सगळे रिलेशन्स, आर दिस क्लिअर? आर द रिलेशन्स क्लिअर? लास्ट बट नॉट द लिस्ट, एक एक गोष्ट मला सर्वांना सांगायची आहे. स्पाऊस काय असतं सांगा बरं, स्पाऊस? एनीवन? राईट, जोडीदार. असं कंपल्सरी नाही की स्पाऊस म्हणजे बायकोच. नो. तुमचा नवरा असू शकतो किंवा तुमची बायको असू शकते, वाईफ. एनीवन. एक लेडी असेल, एक लेडी असेल, तिचा स्पाऊस कोण असणार आहे? तिचा नवरा. राईट? एक हजबंड आहे, त्या माणसासाठी त्याची स्पाऊस कोण असणार? त्याची वाईफ. सो स्पाऊस इज नथिंग बट अ जोडीदार. हे लक्षात ठेवा, जोडीदार. भरपूर लोकांना असं वाटतं की स्पाऊस म्हणजे बायको. नो. स्पाऊस म्हणजे जोडीदार. मग तो हजबंड पण असू शकतो किंवा वाईफ पण असू शकते. आर द थिंग्स, जस्ट जे काही बेसिक्स रिक्वायर्ड आहे, इन्क्लुडिंग द सिम्बॉल्स ऑफ ब्लड रिलेशन. इज एव्हरीथिंग क्लिअर टू यू गाईज? इज एव्हरीथिंग क्लिअर? उद्यापासून जर मी ब्लड रिलेशन हा टॉपिक स्टार्ट केला तर कोणाला प्रॉब्लेम येणार नाही रिलेशन्स मध्ये? 3 प्रकारचे क्वेश्चन्स पाहणार आहोत आपण ब्लड रिलेशन्स मध्ये. 3 प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत. तिन्ही प्रकारचे प्रश्न मला लवकरात लवकर कव्हर करायचे, जास्त वेळ नाही द्यायचा. 1, 2 आणि 3, 3 प्रकारचे प्रश्न येतात. तिन्ही प्रकारचे प्रश्न लवकरात लवकर आपण क्लिअर करूया. एक जे आहे तुम्हाला डिरेक्ट रिलेशन शोधायला सांगतील. ओके. ओके. दुसरा एक प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी एक डेटा दिलेला असेल, एक डेटा दिलेला असेल आणि त्या डेटाच्या द्वारे तुम्हाला रिलेशन शोधायला सांगतील. सो दिस आर द डिफरंट कॅटेगरी ऑफ क्वेश्चन्स जे तुम्हाला ब्लड रिलेशन्स मध्ये बघायला भेटतील. ठीक आहे? सो उद्यापासून आपण हा टॉपिक स्टार्ट करूयात आणि ऍव्हरेज जो टॉपिक आहे तो आपण 7 वाजताच्या क्लासमध्ये सुरुवात करूयात. ठीक आहे? ऍव्हरेजेस. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? इज एव्हरीवन क्लिअर विथ टुडेज क्लास? ओके. काही डाऊट असतील प्लीज एकदा रेकॉर्डेड